मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी तो माणूस कुठेतरी घाबरतो. हॉटेल व्यवसाय दिसतोय तेवढा सोपा नाही. हॉटेल टाकल्या मला तिसऱ्या दिवशी मी आजारी पडलो अक्षरशः. ते हॉटेलमध्ये ना काहीतरी वेगळेपणा असतो. अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्याकडे आणि आहे आणि बाकीच्या हॉटेलवाल्यांकडे नसेल पण ते? ते हॉटेल व्यवसाय जेवढा चांगला आहे तेवढा खराब पण आहे. असं झालं असेल ना की कुठेतरी की आता मला खूप त्रास होतोय, मी हा व्यवसाय बंद करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक बळद येतं किंवा एक पॉइंट येतो की जिथे आता असं वाटतं की मी जे काय करतोय ते आता मी कंटिन्यू नाही करू शकत. हॉटेल व्यवसाय आपण सुरू करतो, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा इथं आपल्याला रिस्क येऊ शकते, असं काय आहे का? व्यवसायाची सुरुवात करताना तुमच्या घरचे दगमगले का किंवा तुम्हाला कोणी असं म्हणालं की करू नको? रील बघून गिराईक येत नाही. क्लीनलीनेस, स्वच्छता हवीच, हे तुम्हाला असं काय डोक्यात आलं? नमस्कार, मी प्रमोद घेते. आज आपण आलोय म्हसोबाची जत्रा या हॉटेलला. काही प्रश्न आहे, खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करायच्या. चला तर आज आपण देतोय शैलेश पडतरे. हॅलो शैलेश सर, कसं आहात? काय चाललंय? छान वाटतंय. तुम्ही खूप चांगलं म्हणजे डेकोरेशन आणि इंटिरियर नाही म्हणणार पण पेंटिंग फोटोज खूप छान केली. एकदम ओल्ड जुन्या लोकांना लक्ष द्यायचं केलं बघा असं. क्लीनच खूप आहे. आता म्हणजे ह्या टायमिंगला 7:30 पासून तुम्ही ही पहिल्यांदाच करते एवढी क्लीननेस. कारण क्लिनिंग जास्त असते. क्वालिटी ही क्वालिटी महत्वाची आणि क्लिनिंग. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमाती गेड्डे. आपलं द प्रमाती टॉक्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करू इच्छिते. आज मी आली आहे हॉटेल म्हसोबाची जत्रा याला. आपल्यासोबत इथे शैलेश सर उपस्थित आहेत. हॉटेल व्यवसायामध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या गोष्टींची तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे, बिझनेस कसा स्टार्ट करायचा आहे, हॉटेल इंडस्ट्री खरी कशी आहे, फक्त रील्स बघून हॉटेल उभा करणे हे सोपं नाही. आज हे कन्वे करायला आज आपल्यासोबत शैलेश फडतरे सर आहेत. नमस्ते सर. नमस्ते. कशा आहात? मस्त एकदम. हॉटेल म्हसोबाची जत्रा, पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हे नाव कसं सुचलंय तुम्हाला? हे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे वेगळंपणा काहीतरी असावं. एकदम म्हसोबा जत्रा म्हणजे प्रत्येकाच्या शेतात वगैरे म्हसोबा असतो. वेगळं काहीतरी करावं म्हणून आपण नाव दिलं हॉटेल म्हसोबा जत्रा. एकदम सुचलंय का कोणी सुचवलं? आमचे म्हणजे आमचे बंधुराजने सुचवलं. अच्छा. हा. तुम्हाला म्हणजे हॉटेल व्यवसाय हा काही सोपा भाग नाहीये. बरोबर. हॉटेल सुरू करण्याच्या पूर्वीची लाईफ आणि आत्ताच्या लाईफमध्ये काय एक डिफरन्स सांगा, तुम्हाला काय जाणवतं? पहिलं मी असं एकदम फ्री होतो हॉटेल व्यवसाय करायच्या आधी, म्हणजे जॉब आणि एकदम निवांत म्हणजे. पण आता असं झालं या पैसे जास्त मिळतात पण कष्ट आणि वेळ घरी कोणाला देता येत नाही बघा. आणि म्हणजे म्हसोबाची जत्रा ही सुरू करण्याची कन्सेप्ट कुठून आली तुम्हाला? कन्सेप्ट म्हणजे आम्ही शेती करत होतो. मी पुण्याला जॉबला होतो. अच्छा. पण आमचे बंधुराज म्हणले आणि आईंचं आमच्या प्रत्येक वेळेस सांगणं असायचं, मुलांनी बाहेर पडलं पाहिजे, काहीतरी व्यवसाय करा. मग आपण हॉटेल लाईनमध्ये शिरलो. मग आमचे बंधुराज म्हणले म्हसोबा जत्रा नाव देऊ आपण, गावा साईडचं एकदम मस्त मध्ये. सर, म्हसोबाची जत्रा तुमचा फेमस डायलॉग काय आहे? टॉपचा विषय. असं का? नेहमी आपण मग टॉपचा विषय सवय लागली पहिल्यापासून तरी टॉपचा विषयच आणि नेहमी आपला शेवट टॉपचा विषयच झाला. अच्छा. कारण आपण झिरोतून चालू केलं होतं एकदम. हो, ते खूप महत्वाचं. हा. म्हणजे ज्यांना बॅकग्राऊंड असतं त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये जर बॅकग्राऊंड असेल ना तर ती लिगसी, तो बिझनेस कंटिन्यू करणं खूप सोपं असतं. सांगा. पण ज्यांचं बॅकग्राऊंड नाहीये, आपण झिरोतून चालू केलं तर आपल्याला नेहमी टॉपला जायचा विषय होता. त्यामुळे डोळ्याला आपण टॉपचा विषयच काढला. आयडिया जसं की मी तुम्हाला विचारलं की असं वाटलं का की बाबा आता चला बाकीचे रील्स बनवतात ते किंवा तुम्ही कुठल्या तरी हॉटेलला जाताय, तुम्हाला त्या गोष्टी आवडतात ते, त्याच्यामुळे तुम्ही हॉटेल स्टार्ट केलं किंवा काय स्टोरी ह्याच्या पाठी? रील आणि इन्स्टावरती गिराईक येतंय पण परत रिपीट येत नाही. कारण आपण पहिले क्वालिटी रील काढतो पण रीलवरती गिराईक आणायचं काम करतो. पण क्वालिटी आणि क्वांटिटी आणि स्वच्छता हे आम्ही द्यायचं काम करतो. त्यामुळे रिपीट परत गिराईक येते. 100% गिराईक आमच्याकडे परत रिपीट येणारच. हॉटेल ची सुरुवात करताना कोणी मदत केली का, कसं?
मदत आपण कुणी केली नाही. आमची आईंची इच्छा होती बाबा शेती सोडून मुलांनी पुण्याला वगैरे जावं. हे पुण्याला गेलो. मी जॉब केला. पण जॉबमध्ये कसं होतंय म्हणाल तेवढं माझं म्हणजे परवडत नव्हतं आणि शेड घ्यायचं म्हणलं तर विचार करून घ्यावा लागायचा. पण आज अशी कंडिशन आहे, रोज 3 शेड बदलू शकतोय. परिस्थिती परिस्थिती बदलते. पण त्याच्यामागे कष्ट पण भरपूर आहे. आम्हाला झोप नाही कसली. रात्री झोप नाही, दिवसभर झोप नाही. किती पगारावरती जॉब केलाय? मी 15,000 जॉब करत होतो हंडेवाडीला पुण्यात. अच्छा, ते कुठे जॉब करतो? मी हंडेवाडीला इंजिनियर होतो, सिव्हिल इंजिनियर, पण कंस्ट्रक्शन लाईनला करत होतो जॉब. अच्छा, म्हणजे एज्युकेशन आहे. हा. आता म्हणजे असं असतं ना की आपल्या मराठी कुठेतरी म्हणता येईल की एक वाईट गोष्ट आहे. माहित नाही, सगळेजण नसतात त्या गोष्टीमध्ये बिलीव्ह करत, पण मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी तो माणूस कुठेतरी घाबरतो. बरोबर, 100%. तसंच त्यांच्या घरचे सुद्धा खूप घाबरतात. बरोबर. मग व्यवसायाची सुरुवात करताना तुमच्या घरचे डगमगले का? किंवा तुम्हाला कोणी असं म्हणालं की करू नको? घरची आमच्या म्हणायची व्यवसाय कर, पण मला ज्यावेळेस व्यवसाय मी स्वतः चालू केला तेव्हा माझ्याकडे एक रुपया नव्हता. मी स्वतःच्या जीवावर मी 30,000 रुपये दुसऱ्याकडून घेऊन व्यवसाय चालू केला. त्याच्यामागे आमच्या आई वडिलांचा खूप मोठा आशीर्वाद. कारण प्रत्येक वेळेस म्हणायची जमतंय का तुला, हे कर ते कर, जास्त रिस्क घेऊ नको. पण आमची मिसेस म्हणजे बायको तिनं पूर्ण सपोर्ट केला बघा मला. पूर्ण आमच्याकडे सुरुवातीला आम्ही दोघंच करायचो आणि एक मुलगा आणि एक लेडीज कामाला होती. पूर्ण आम्ही सकाळी लवकर उठून 4 वाजता पूर्ण रेडी करायचो. परत कस्टमर आणि परत संध्याकाळी सगळं कस्टमर गेलं आमच्या प्लेट जास्त असायचं सगळं रात्री परत ते बाकीचं रेडी करून घ्यायचो. अच्छा, हा. जे घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे हा. आज तुम्ही हे सगळं उभं करू शकता. महत्वाचा घरच्यांचा सपोर्ट. हा. हॉटेलचं काही बॅकग्राऊंड होतं की तुम्ही असं रँडमली स्टार्ट केलं? हा, सुरुवातीला असंच केलं होतं चालू. 10 बाय 10च्या शॉपमध्ये सुरुवातीला चालू केले होते. हॉटेल इथे नव्हतं मग? इथं नव्हतं. हा, गावामध्ये होतं टेंबोली गावात करमाळा चौकामध्ये. आणि कधीपासून हॉटेल चालू आहे आपलं? 2018 पासून चालू आहे टेंभुर्णीला. म्हणजे खूप भरपूर वर्ष झाले. भरपूर असं वर्ष. नाहीये की बाबा चल रील्स बघितल्या आणि हॉटेल व्यवसायात उतरला, असं नाही. नाही नाही नाही. कसा आहे तुमचा अनुभव आतापर्यंतचा? म्हणजे 7-8 वर्ष झाले असतील तुम्ही या क्षेत्रामध्ये. तुमचा अनुभव काय? अनुभव म्हणजे हॉटेल व्यवसाय जेवढा चांगला आहे तेवढा खराब पण आहे. असं का? कामगार ते जपता आले पाहिजेत पहिल्यांदा. लेडीज लोक जपता आली पाहिजेत आणि क्वालिटी, स्वच्छता आणि क्वांटिटी पहिली जपता आली पाहिजे बघा. तरच हॉटेल व्यवसाय चांगला आहे. नाहीतर हॉटेल व्यवसाय बंद पडू शकतो 100%. सर, हॉटेल व्यवसायामध्ये कोणी उतरायला पाहिजे आणि हॉटेल व्यवसाय जर करायचा असेल काही अशा टिप्स द्या जेणेकरून लोकांना असं वाटेल की हा, मी हा व्यवसाय करू शकतो. हॉटेल व्यवसाय दिसतोय तेवढा सोपा नाही, कारण ज्याच्या जिद्द चिकाटी आहे त्यानेच हॉटेल व्यवसायात पडावे. नाहीतर रील काढून बाबा रीलने ह्यांना गिरायक येतंय, मस्त पत्राला गिरायक आहे, बाकीचे आमचे मित्र कंपनी त्यांना प्रत्येक हॉटेल गिरायक, रील बघून गिरायक येत नाही. आपल्यात स्वतः संघर्ष पाहिजे, जिद्द पाहिजे, आपल्या घरच्यांचा सपोर्ट पाहिजे पूर्णपणे. हॉटेल व्यवसायामध्ये सकाळी 8 ते रात्री 1 पर्यंत जागणारा स्वतः माणूस पाहिजे आणि पूर्ण मॅनेजमेंट करणार पाहिजे. पण तुम्ही 8 ते 1 किंवा 8 ते 2 असं म्हणताय, शरीर पण तेवढे साथ द्यायला पाहिजे ना तुमची. शरीराकडे बघून जमत नाही ना. पहिलं 3 ते 4 महिने स्वतः आपल्याला करावं त्याचे, शरीराकडे बघून जमत नाही. तुमचे पहिले म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलं त्यावेळेस तुमचं स्केड्यूल कसं होतं किंवा दिनचर्या कसं होतं? मी हॉटेल टाकताना मला वाटलं होतं याला हॉटेल व्यवसायाला सोपं असेल किंवा चला सकाळी रेसिपी बनवली, कस्टमर आले, लावलं ताटं, पैसे घेतले, झालं. पण हॉटेल टाकल्या मला 3ऱ्या दिवशी मी आजारी पडलो अक्षरशः. पण माझी जिद्द होती, माझी परिस्थिती नाजूक होती, पण मी ठरवलं हा व्यवसाय केलाय, आपलं नाव खराब होऊन द्यायचं नाही. मी जिद्द धरली, आमच्या घरच्यांचा सपोर्ट पूर्ण, आम्ही नवरा बायको एकदम अशी जिद्द धरली. सकाळी आम्ही 5 वाजता उठायला लागलो. हॉटेल उघडून पूजा करून पूर्ण प्लेट साफ करून, कांदे काय लागते तेवढे कट करून सगळं रेडी करून ठेवायचो 10-11 पोतर. मग सकाळी परत 11 वाजता आम्ही फ्रेश होऊन नाश्ता करायचो. परत 11:30ला गिऱ्हाईक चालू व्हायचं. नाश्ता म्हणजे नुसतं चहा बिस्किट किंवा आहे ते खाऊन बाबा, सकाळी काय कस्टमरला बनवायचं त्यातला राईस वगैरे खाऊन तिथून पुढं मग कस्टमर करायचं आम्ही दिवसभर. कारण सुरुवातीला वेटर ठेवायची परिस्थिती नव्हती, झिरोतून चालू केला, पगार कुठून द्यायचा. पण आम्ही एवढं संघर्ष आणि पहिलं क्वालिटी जपली. क्वालिटीवरती कस्टमर ज्यावेळेस यायला त्यावर रिपीट यायला लागली. आम्ही पूर्ण प्लेट लावून कस्टमरची एकदम सेवा, अशी मनापासून एकदम सेवा दिली. त्यामुळे मला 1-1.5 महिन्यात मला एकदम कस्टमर इतके फुल झालं पूर्णपणे, म्हणजे एकदम सेटअपच झाला माझा धंदा. आणि ॲक्च्युली लोकांना काय दिसतं की हॉटेल म्हणजे तुम्ही दारातून आत आलाय, तुम्हाला त्याचं ॲम्बियन्स दिसतं,
आपण वेटरला बोलवतो, आपण ऑर्डर देतो, ताट आपल्या टेबलवरती येतं. पण ही ॲक्च्युली जी सांगितली ती ह्या टेबलच्या मागची पूर्णपणे स्टोरी आहे कंप्लीट. हॉटेल व्यवसाय आपण सुरू करतो. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा इथं आपल्याला रिस्क येऊ शकते, असं काय आहे का? रिस्क येऊ शकते ना. कसं होतं मेंटेन मी पाहिजे, आपलं बजेट किती येतं आणि खर्च आपला किती होतो दिवसाचा, मटन चिकनचं इन्कम किती आणि खर्च किती, ते सगळं मेंटेन ठेवावं लागते पूर्णपणे. आणि क्वालिटी महत्त्वाचा विषय, त्यामुळे काय हॉटेल म्हणलं की रेसिपी येते रेसिपी आणि रेसिपी त्याचा नेक्स्ट पार्ट आहे सेम टेस्ट. सेम टेस्ट. आता सेम टेस्ट जी असते ना, आता तुम्ही बाहेरचे हॉटेल्स बघा, काही सुप्रसिद्ध हॉटेल आहेत ज्यांची 30-30, 40-40 वर्ष किंवा अनेक वर्ष सेम टेस्ट राहते. महत्त्वाचा विषय कसं माहिती आहे का, रील बघून लोक येतात आणि क्वालिटी आचार्य जेव्हा करतात. पण आमचा असा आहे स्वतः मी सेफ म्हणजे स्वतः आचारी आणि मसाले पूर्ण आमचे घरगुती आहेत. म्हणजे जी आज भाजी बनवली तेच रोज असणार, मसाले त्याची रेसिपी सेम आमची रोज एकच असते. पण आता ह्याच्यामध्ये मला एक पॉइंट ॲड करायचा आहे की 12 महिने सारखे नसतात, बरोबर ना. ऋतू चेंज होतात. वर 100% प्लस तुमचं पाणी बदलतं पाणी बदलता. आणि जो कांदा आणि टमॅटो येतोय, कारण हे बेसिक आहे. प्रत्येक रेसिपीसाठी कांदा आणि टमॅटो जो असतो तो बेसिक असतो. हा पण वेदरनुसार चेंज होत जातो. पण तुम्ही त्यांची क्वालिटी कशी मेंटेन करताय? ते आता आमच्या हाताला कला लागून गेलेली आहे. प्रत्येक माणसाची कला असते, पण ते आमच्याकडे कला आहे बाबा. कांदा वेगळा आला तरी ते रेसिपी बनवायची सिस्टीम ते आम्हाला म्हणजे रोज आमचं त्यात मुरून गेलेलं आहे. आमचा जीव पूर्ण त्यात आहे बघा, कसं बनवायचं काय करायचं. आणि मसाले सेम असल्यामुळे काही विषय येत नाही. अशी एक गोष्ट सांगा, ते हॉटेलमध्ये ना काहीतरी वेगळेपणा असतो खूप. असं मी नाही म्हणत एकदमच वेगळं. आता तुम्ही रोटी तर रोटी असती, भाकरी भाकरी असते. अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्याकडे आणि आहे आणि बाकीच्या हॉटेलवाल्यांकडे नसेल पण ते? आता आमच्यात पहिली क्वालिटी, आमच्यात आज जी क्वालिटी आहे तुम्ही 6 महिन्यात तीच क्वालिटी मिळणार, हा पहिला मुद्दा. दुसरं, आमची क्लिनिंग बघा, एकदम क्लिनिंग एकदम घरच्यापेक्षा स्वच्छ असते. प्रत्येक ठिकाणी स्टाईल बसवलेले आहे आणि एकदम क्लीन. म्हणजे असं अजिबात घाण कुठं मिळणार नाही, मच्छर मिळणार नाही, हॉटेल किडा मिळणार कुठं सकत नाही. एकदम फ्रेश वातावरणात आहे. म्हणजे हे तुमच्या डोक्यात कुठून आलं की क्लिनलीनेस, स्वच्छता हवीच, हे तुम्हाला असं कसं काय डोक्यात आलं? ज्यावेळेस मी सुरुवातीला छोटं हॉटेल केलं, पण कस्टमरची हावभावना लगेच समजते आपल्याला बाबा. स्वच्छता, त्याच्यात रिटर्न येतात नाही येतात, क्वालिटी कितपत चांगली आहे आणि स्वच्छता, हे दोन्ही बघतात कस्टमर, दोन्ही बघतात. त्यामुळे मी पहिलं क्लिनिंगला जास्त भर दिला आणि क्वालिटीला तर 100%च. आपल्याकडे कुठल्या स्पेशल थाळी आहे? मटन थाळी आहे, चिकन थाळी आहे, मच्छी थाळी आहे, अंडा थाळी आहे. व्हेजमध्ये सगळ्या भाज्या आहेत. मग अच्छा सर, आत्ता आहे ना सगळ्या हॉटेल्स एक कन्सेप्ट आहे की सगळ्यांनी अनलिमिटेड थाळी ठेवली आहे. 230ला कोणी विकतंय, 250ला कोणी विकतंय. तर हे खरंच परवडतं का आणि हा ट्रेंड काय आहे? आता परवडायचा विषय महत्त्वाचा, म्हणजे परवडतंय बघून जमत नाही, पण कस्टमर खुश करण्यासाठी कस्टमरला बाबा. मी आता स्वतः जॉब करत होतो, मला 15,000 पगार होता, पण मी म्हणतोय मला तेवढंच मिळून द्या. पण कस्टमर माझं घरात राजा माझा खुश राहायला पाहिजे. कारण मटण थाळी माझ्याकडे 300ला आहे. काही लोकांची परिस्थितीसाठी कमी कमी परवा पण किंवा क्वांटिटी जास्तसाठी त्यासाठी माझ्याकडे ऑफर आहे. ग्राहक राजा माझा खुश राहायला पाहिजे ना, ह्यासाठी मी काढलेली ऑफर. घरून किती सपोर्ट आहे? म्हणजे आपला हा प्रश्न झालेला आहे, पण एक असतं ना स्त्री शक्ती. जसं की तुम्ही म्हणालात की तुमच्या बायकोचं तुम्हाला खूप साथ आहे. कधी भांडणं होतात का हॉटेलमध्ये? वेळ देता येत नाही तुम्हाला त्यांना? आता दोघांनी विचाराने हॉटेल टाकला होता आणि घरच्यांनी सगळ्याच्या विचाराने हॉटेल टाकला होता, म्हणल्यावर भांडणं करून जमतच नाही. कारण आम्ही हॉटेल चालू करताना ठरवलंच होतं, कुणी नाही आलं तर दोघं नवरा बायकोनी हॉटेल जिद्दीनं चालू करायचं आणि टॉपला न्यायचं. कारण विषय आपला टॉपचा आहे, त्यामुळे भांडणं करायचा विषयच ना. आता वेळ तर मिळतच नाही, कारण सण आला काय आम्हाला हॉटेल बंद ठेवून जमत नाही. कुठलाही दिवाळी असून द्या, हॉटेल बंद करून जमत नाही. तसे आता घरची खूप भांडणं होत्यात, कारण वेळच मिळत नाही. आता घरचे म्हणतात आता तुमचं चांगलं झालंय, सगळं झालंय, थोडा वेळ काढा. पण नाही ना, आपलं कस्टमर नाराज होतंय बंद ठेवल्यानंतर. त्यांचे किती सपोर्ट आहे बहिणींचा तुम्हाला? सपोर्ट म्हणलं तर आम्ही ज्यावेळेस हॉटेल टाकलं त्यावेळेस आम्ही दोघांनी असा विचार केला होता, आपण घरून आपल्या आईबापाचं काय आणायचं नाही ना, आपल्याला तुझ्याकडून आलेलं सासू सासऱ्याचं काय आणायचं नाही. 30,000 दुसऱ्याकडून घेऊन आलोय, आपण 30,000चं 3 कोट करूनच ठेवायची, अशी जिद्द होती दोघांची. आणि आम्ही जिद्द धरली, टॉपला झाला विषय. हॉटेल काही लोक रील्स वगैरे बघून टाकतात येतात, जेवढ्या
पटीनी हॉटेल रील्स बघून किंवा एकमेकांचं बघून लोक ओपन करतात, तेवढ्याच पटीने बंद पण होतात. 100% हॉटेल माणसांनी रील बघून लगेच असं बाबा ह्यांचं हॉटेल फास्ट चालतंय, कोणीही हॉटेल लाईनमध्ये तसं उतरू नये. कारण स्वतः आपल्याला जमलं पाहिजे, भाजी सगळं किचनचं पूर्ण काम आपल्या स्वतः म्हणजे स्वतः गट्स पाहिजे. तुमचा शेफ जरी नसला हा. तरी ते मालकाला तेवढं तरी माहिती पाहिजे की मी आता अशी रेसिपी ही जी आहे ती मला जमली पाहिजे. तर माझ्याकडे असं आहे माहिती आहे का, माझ्याकडे तंदूरपासून भांडी घासण्याबरोबर ते सगळी कला माझ्यात आहे. कस्टमर म्हणजे लेबरला पगार बी चांगले आहेत, मी भावाप्रमाणे सांभाळतो. पण जर एखाद्याने तरी म्हणला मी आज चाललोच आहे, त्या ठिकाणी मी स्वतः उभा असतो. रोटी असून द्या, व्हेज असू द्या, मटण असू द्या, चिकन, स्वतः तिथं उभा असतो मी. का ते मला जमतंय. वेटरला आणि स्टाफला पण माहीत आहे आपण गेलो तर शेटचं काय होत नाही, कारण शेटला सगळं जमतंय. आता मला सांगा की टोटल स्टाफ किती आहे? मग आता ह्या शाखेला 40 लोक आहेत पूर्ण. आणि हे 40च्या 40 लोक नीट राहतात का? ह्यांच्यात भांडणं होतात का? भांडणं होतात, पण माझ्यापाशी असल्यानंतर स्टाफचं कसं आहे माहिती आहे का, मी त्यांना वाटतं आपले भावाप्रमाणेच आहेत. माझ्याकडे जेवढा स्टाफ आहे तेवढा खुश असतो, कारण स्टाफनी एकदम त्यांना जेवण, राहण्याची सोय, नाश्त्याची सोय सगळी माझ्याकडे पूर्ण, आणि त्यांना राहायला वगैरे रूम एकदम टॉपमध्ये केलेलं आहे. हे खूप गरजेचं आहे, कारण आपण असं पण बघतोय की हॉटेल मालक जे आहेत ना, ते कामगारांना आपल्या सोबत जे काम करतात आहेत ना, त्यांना कसे तुच्छ लेखतात किंवा त्यांच्यासोबत वागणूक जी असते ना ती चांगली करत नाही. आणि तुम्ही मला म्हणताय की आमचं सगळं म्हणजे हॅपी एन्व्हायरमेंट, हॅपी हॅपी एकदम असते. खुश आहेत सगळे. ही खूप नवल म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. आमच्यातला स्टाफचं कसं आहे, सकाळी आंघोळ करताना एन्जॉय वगैरे करतात. तर मी एखाद्या दिवशी मला जर असं वाटलं तर मी स्टाफमध्ये येतो आंघोळीला इकडं. सगळी मस्त म्हणजे पाईप बीप लावून मस्त एन्जॉयमध्ये एकदम. आणि परत नाश्ता सगळ्यांबरोबर त्यांचा जो नाश्ता असेल तेच मी नाश्ता करतो. जरी बायकोनी काय चांगलं केलं असेल तरी स्टाफवर मी इथं काय असेल ते करतो, किंवा ती घेऊन येऊन सगळ्याला वाटून आम्ही खातो. कसं असतं, प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत. 100. आता मला चांगली बाजू सांगितली, आपल्याला वाईट ही बाजू ऐकून घ्यायची आहे. हॉटेल व्यवसाय सुरू केला तुम्ही 2008 झाला. बरोबर. तुम्हाला कधी रिस्क किंवा काही अडचण आली आहे का आतापर्यंत? सगळ्यात मोठी अडचण? मी हॉटेल टाकल्यावर 3ऱ्या महिन्यातच मला अशी अडचण आली होती की हॉटेल चालू केलं आणि गणपती सीझन चालू होता. हॉटेल नवीन सारखं गणपती वर्गणी दमदाटी स्वभावच असा होता. मी ते सगळे जे आहेत वर्गणीवाली किंवा गणपती मंडळ सगळे माझे म्हणून घेतले आणि त्यांनी माझी पैसे समजून घेतली, त्यामुळं काय विषय नाही. पण सुरुवातीला माझ्या दमदाटी आली होती, पण हा टीम पुणेकरांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर आणि 1 नंबर त्यांचा. अच्छा, पण असं झालं असेल ना की कधीतरी की आता मला खूप त्रास होतोय, मी हा व्यवसाय बंद करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक बळद येतं किंवा एक पॉइंट येतो की जिथे आता असं वाटतं की मी जे काय करतोय ते आता मी कंटिन्यू नाही करू शकत. माझं आता ते म्हणजे शरीर माझं कंट्रोल गेलं होतं. हॉटेल व्यवसाय एवढा टाइम देता येत नव्हता, त्यामुळे मला रिस्क आली. वाटत होतं आता हे हॉटेल नकोच, कारण लेबलचा पहिल्यांदा प्रॉब्लेम सुरुवातीला आम्हीच चालू केलं होतं, पण परत येईल ती टिकत नव्हती. नवीन असताना थोडा अनुभव कमी होता. लेडीज आल्या कामाला तरी सकाळी तर दुपारी सुट्ट्या मागायच्या, दुपारी कस्टमर आल्या मग त्यावेळेस कुणी भाकरी करायच्या, कारण त्यामुळे वाटत होतं असं नकोच, हॉटेल व्यवसायच नको. पण आम्ही असं संघर्ष पहिले नवरा बायकोन ठरवलं होतं ना, काही झालं तर टॉपला जायचं, तेवढंच आठवायचो आम्ही. आणि परत मग दुसरी लेडीज आण काय कर असं चालू होतं. माणूस खूप खचतो. बरोबर. कधी कधी असं होतं की आता संपलं, आता तुम्ही तर सांगितलं की तुम्हाला एवढ्या अडचणी आल्या, पण असं पण होतं की आपल्याला कुठल्या तरी गोष्टीमुळे आपल्याला प्रेरणा भेटती, ऊर्जा भेटती. ते ऊर्जा स्तोत्र तुमचं काय आहे? ते आमचं आई वडील, अच्छा. कारण आई वडिलांनी लय हालाकीचे दिवस काढले होते. कारण आम्ही 4 भाऊ होतो, 3 भाऊ 1 बहीण. बहिणीचं लग्न, वडील एकटंच होतं. वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट माझ्या थोरल्या भावानी आमच्या भायांनी शाळा सोडली 7वीतून. त्यामुळं असं माझ्या डोक्यात होतं की आईला आपल्या आई वडिलांनी एवढं कष्ट केले आपल्यासाठी, वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. मग ते डोक्यात ठेवलं, आईला म्हणलं वडिलांनी आपल्या एवढं हालाकीचे दिवस काढले, ते आपल्या मुलाबाळांवरती येऊ नयेत, आपल्या मुलांवरती येऊ नये. त्यामुळे जिद्द आणि संघर्ष हा करून पुढे चाललो आणि आईवडिलांना सुख द्यायचं ठरवलं 100%. म्हणजे कुठे जरी एक परत पॉइंट फॅमिलीकडेच येतोय, बरोबर. कुटुंबाकडे येतोय. परत हा मुद्दा वळून की तुम्हाला मोटिवेशन किंवा तुमचं जे ऊर्जा स्तोत्र आपण कुठे ना कुठे एका पुरुषासाठी जर कुटुंब असतं. 100%. आता तो तुम्हाला संदेश द्यायचा असेल, नवीन पिढी जी आहे ना इंटरेस्टेड असते हॉटेल व्यवसायामुळे,
कारण फक्त पुणे जिल्हाच नव्हे, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा हे कुठल्या जिल्ह्याबद्दल नाही म्हणत आहे, पण एक यंग जनरेशन जे असते तर त्यांना हॉटेल व्यवसायाची इच्छा असते करण्याची. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता? आता प्रत्येक तरुण मुलांना मी एकच सांगतोय, तुमच्यात जी कला आहे ते कला पुढे न्या. हॉटेल व्यवसाय जर पूर्ण तुम्हाला जमत असेल, मी आता सांगितलं मला सगळं रेसिपी जमत होती, त्यामुळे मी हॉटेल व्यवसायात वळलो. ज्या तरुण मुलात जी कला आहे, बाबा कुठली कला असू द्या, त्यांची मोबाईल शॉप असू द्या, नुसतं वडापाव असू द्या, कापड दुकान असू द्या, आपली कला आपल्या आईवडिलांचा संघर्ष बघून पुढे घेऊन चला. एकदम जिद्द चिकाटी धरा, जॉबच्या मागे लागू नका. कारण माझं हॉटेल आहे, मला कपड्याची गरज पडली तर मी तुझ्यात येईल, किंवा मोबाईलची गरज पडली तर माझ्या मित्राच्या दुकानात जाईल. असं करा ना, तर सगळ्यांनी हॉटेल म्हणजे लोकांचे सगळे हॉटेलांकडे वळू नका. हॉटेलांची जेवढी दिसते तेवढी सोपी आहे, पण त्याला कष्ट तेवढंच आहे. आणि कधी तर हॉटेल अशी बंद आहेत क्वालिटी वाचून आणि जमत नसल्यामुळं. मॅनेजमेंट पण तेवढं मॅनेजमेंट जमलं पाहिजे. आणि तरुण मुलांना मला हेच सांगायचं आहे की तुमच्याकडे जी कला आहे ते करा. आता तर तुम्हाला सांगितलंच मी, म्हणजे हॉटेल म्हणून नको. तुम्हाला हॉटेलचं मग हॉटेल 100% करा. जी तुमच्यात कला आहे, म्हणजे कुठली कला असून द्या, तुम्ही डान्स करा त्यात कला पाहिजे, बोलण्यात असून द्या, कशात बी कला असून द्या, राजकारण असून द्या, कला पाहिजे. जे कला आहे ती कला पुढे न्या. पण जॉबच्या मागे लागून, जॉब कसं आहे माहिती आहे, मी जॉब केलाय 15,000 पगार घेत होतो. मी सकाळी जायचो, संध्याकाळी परत 6ला घरी यायचो पुण्यात. मी हॅप्पी असायचो, पण मला शेड घ्यायचा म्हणून विचार करावा लागायचा. कारण आता हे शेड घेतला 300,000, उद्या परत कमी पडायचे पैसे, परपंच आहे, बाकी सगळं जाईन, मुलांचं शिक्षण वगैरे. त्यामुळे मी बिझनेसकडं, पूर्ण बिझनेसवर ध्यान दिलं. आणि म्हणजे त्यालाच उद्देशून अजून एक गोष्ट आहे की सर आपल्या गावाकडचे मुलं आहेत ना, त्यांना असं 10-15 हजार रुपयावरती, 20,000 रुपयावरती वॉट एव्हर जॉब करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो किंवा ती लत लागती जॉबची. आणि तुम्हाला तर माहिती आहे, एकदा महिन्याला मंथली इन्कम चालू झाला की त्या पैशाची हवाच लागते आणि मग परत व्यवसायाकडं वळणं सोपं नसतं. आता गावाकडल्या मुलांना मला एकच संदेश द्यायचा आहे, तुम्ही जॉबच्या मागे लागू नका. तुमचं जे टॅलेंट आहे, कुठलं म्हणजे काही व्यवसाय करायचा असून द्या, ते टॅलेंट पुढं करा. कारण बाहेरची लोक येऊन मराठी माणसांना विकत घ्यायला लागले ते. कारण बाहेरची बघा सगळी आता आता इथं मग ग्रामीण भागाला केळीचे व्यापार चालू आहेत, पूर्ण बाहेरची लोक आहेत, आणि मराठी माणूस त्यांच्या बॉक्स उचला आहे. पण मला गावाकडल्या मुलांना एकच सांगायचं आहे, जे तुमच्यात कला आहे ते कला घेऊन पुढे चला. तुमचा कुठला छोटा मोठा व्यवसाय असून द्या, तुम्ही व्यवसायावर फोकस करा. कारण व्यवसाय आपला स्वतःचा असतोय, आपण किती राबायचं त्याचं फळ 100% मिळणारच. सर फ्रँचायझी मॉडेल आहे ना, भरपूर हॉटेल्सनी चालू केलेलं आहे. तुमचं फ्रँचायझी बद्दल मत काय? आता फ्रँचायझी कसं आहे, फ्रँचायझी आम्ही देतोय पण पूर्ण एकदम गरजू माणसांना. बाबा जॉब करतात गरजू, आपण राजकारणी माणसांना देत नाही, किंवा नुसता काउंटर म्हणून सांभाळणाऱ्या माणसाला आपण फ्रँचायझी देत नाही. तो स्वतः बातणार पाहिजे, स्वतः जाटणार, अशांना फ्रँचायझी देतोय आपण. प्रत्येक गाव म्हणजे एक तालुक्यात एक शाखा देतोय आपण. आणि असं काही असतं का म्हणजे की तुमची काही अशी USP आहे का, की या भागात हॉटेल टाकलं पाहिजे, किंवा भरपूर तिचे रूल्स असतात, एवढं स्क्वेअर फीट पाहिजे, तुमची जागा अमुक अमुक ठिकाणी हवी आहे, असं काही आहे का? नाही आहे ना, आपण काय करतोय तालुके वाईज देतोय, तालुक्याच्या बाजूला 4-5 किलोमीटरवरती असावं पहिला नेमते. आणि आपण रेसिपी हिथं जी क्वालिटी आहे तीच सगळ्या शाखेत मिळणार. कारण रेसिपी आपण बनवून देतोय स्वतः, आणि जे शाखा घेणार आहे त्या मालकाला स्वतः आपण 1 महिन्यात ट्रेनिंग देतोय. पूर्ण भाजीपासून, सूपपासून, राईसपासून पूर्ण ट्रेनिंग देतोय आपण. म्हणजे ट्रेनिंग प्रोव्हाइड करता. ट्रेनिंग आणि मसाले पूर्ण आपल्याकडे येतात. आणि मॅनेजमेंट मॅनेजमेंट, मुलं त्यांना बोलायचं कसं कस्टमर, ते सगळं मॅनेजमेंट देतोय. सॉफ्टवेअर देतोय आपण, पूर्ण सॉफ्टवेअर. लेडीजचं सेक्शन कसं पाहिजे, भाकरी बनवायचं आहे ते, बाकी सगळं मॅनेजमेंट करून देतोय आपण. अशी कुठली गोष्ट ऑटोमॅटिक सिस्टम ठेवली तुम्ही का सगळं मॅन्युअलच आहे पूर्ण? म्हणजे हॉटेल जे काही रेसिपीज असतात ना, काय काय असतं ना, 2 स्पून 3 स्पून असं तुम्ही काही लिहून ठेवलेलं आहे का कसं? माझ्याकडे लिहून ठेवलेलं बी आहे, पण आता फ्रँचायझी देणार माझं पाकिटमध्ये देतोय. त्यांनी फक्त पातेलं आणि तेल टाकायचं, आपलं पॅकेट पूर्ण पलटी मारायचं, फ्राय मारून मस्त भाजी रेडी. पूर्ण पॅकेटमध्ये, जास्त डोकं लावायचं टेन्शन काय नाही. कारण काही लोकांना हॉटेल टाकायची इच्छा असते, पण ते मसाले काय वापरायचे काय, त्यामुळे ते उद्योगात पडत नाहीत. पण आपण शाखा देतानाच केलंय, कन्सेप्ट पूर्ण तयार करून देतोय पॅकेटमध्ये, मसाले पूर्ण रेसिपी देतोय. सर तुमचं म्हणजे कन्सेप्टच चांगली आहे फ्रँचायझी, पण असे पण लोक असतात की फक्त पैसे उघडण्यासाठी फ्रँचायझी देतात. आता आपलं कसं माहिती आहे का, माझी
काल अकलूजला ब्रेंच चालू आज 3रा दिवस आहे, पण 3 दिवसात 3 राऊंड माझे स्वतः झाले तिथं. अच्छा. आणि आमच्या बंधूंचे बी राऊंड झालेत. कारण नुसतं फ्रेंचाईज देऊन आणि ते पैसे घेऊन त्याचा उपयोग होत नाही. क्वालिटी, सर्व्हिस कशी झाली, वैयक्तिक पूर्ण लक्ष देतो आपण, पूर्ण मॅनेजमेंट देतं. हे खूप महत्वाचं आहे का तुम्ही आज फ्रँचायझी दिली, आज तुमच्या 15 शाखा झाल्यात, उद्या 20 होतील, 50 होतील. 100% तुम्ही उगाचच फ्रँचायझी देऊन पैसे घेऊन आणि परत तुम्हाला माहितीच नाहीये तिकडं काय चाललंय ह्याच्यात नाही, ते मग तितकेच बंद होणार. जसं पुढे जाईल तसे पाठीमागे बंद होणार. पण ते ना, आपण जी शाखा चालू आहे ती कंपल्सरी चालूच राहणार, कारण आपण क्वालिटी जास्त भर देतोय आणि मॅनेजमेंट पूर्ण शिकवून देतो यांना. आणि जर फ्रँचायझी जर आपल्याला ओसोबाची जत्रा ह्याची घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे? प्रोसेस ती काय इथं आल्यानंतर आपण सांगतोय त्यांना सगळं बाकीचा विषय म्हणजे तुम्हाला डिरेक्टली हा. कधी किंवा तुमचा नंबर नंबरवरती करून डिरेक्टली फ्रँचायझी स्वतः त्यांना आपण आल्यानंतर बोलतोय, बाबा तुमची इच्छा आहे का करण्याची, तुमच्या जिद्द आहे का तेवढी. हा, पण कळायला पाहिजे की जो आपण नुसतं पैसे मागायला लागत नाही. फ्रँचायझीला एवढे एवढे पैसे अमाऊंट फिक्स नाही, तसं काय नाही. माणूस कसा आहे बघतोय त्या हिशोब देतोय. फ्रँचायझी घेणारा ऍक्च्युली त्याचं हेतू काय आहे, हेतू. हे पण समज. तो यंग पाहिजे, कष्टाळू पाहिजे मुलगा, हे बघतोय पहिला आपण. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी समजतात की हॉटेल चालवणं फक्त ओपन करणं सोपं आहे, पण चालवणं, कंटिन्यू करणं आणि जे काही फ्रँचायझीज दिलेल्या आहेत त्या पण कंटिन्यू रन करणं इज नॉट अ इझी थिंग. आज शैलेश कोळतरे सरांनी आपल्याला खूप इझी टिप्स सांगितल्यात. हॉटेल व्यवसायामध्ये कोणी पडायचं आहे, कोणी नाही पडायचं आहे, किंवा तुमच्याकडे पैसे असताना हॉटेल व्यवसाय करायचा आहे किंवा नसताना करायचा आहे, आणि त्याच्या मागचा ह्यांचा सगळा संघर्ष त्यांनी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. सर, 2 शब्द क्लोजिंगसाठी. आता हॉटेल व्यवसायामध्ये कसं माहिती आहे का, ज्याला पूर्ण जमतं त्यांनीच करावं. आणि आपल्याकडे किती पैसे आहेत, मी हॉटेल लागतो ह्याच्या मागे लागू नका. पूर्ण ताकदीनं आपल्याला सकाळी, म्हणजे आपल्या जिद्द पाहिजे, मराठी माणसाच्या मनात जिद्द पाहिजे. सकाळी आपल्याला उठून हे जमलंच पाहिजे, तरच हॉटेल व्यवसायात पडा पूर्ण. बाबा आता तर मी सांगितलंय तुम्हाला, मसाल्यापासून पोच्या मारण्यापासून संध्याकाळी कस्टमर, आणि कस्टमर आपला किती रिपीट येतो हे महत्त्वाचं आहे. नाही तर आता कस्टमर येतोय, पैसे घेतले, विषय संपला. दुसऱ्याची कस्टमर येतोय, पैसे मिळाले, गल्लागच भरला, विषय नाही. पण माझा कस्टमर किती रिपीट येतोय आणि किती खुश आहे हे महत्त्वाचं आहे. माझा एकदा कस्टमर आला तर जाताना माझी पप्पी घेतल्याशिवाय जातच नाही. आणि विषय टॉपचा असतो आपल्याकडं, कारण कस्टमर खुश मला लगेच चेहरा होता, कस्टमर माझा किती खुश आहे ती. अरे वा, अशा प्रकारे आपण ज्या काही गोष्टी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी कस्टमर्स लोकांपर्यंत पोचवल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे खूप फास्ट झाले ह्या प्रोसेस की आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आहे टीमने, आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून हॉटेलवरच शूटसाठी टाईम दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पहिल्यांदा प्रभाती गिड्डे मॅडमला माझ्याकडून धन्यवाद. कारण मी हॉटेल व्यवसाय करतोय, पण काही लोक पैसे देऊन जाहिरात करतात, पण मला वाटलं नव्हतं बाबा माझ्या कष्टाचं कुठंतरी मला फळ मिळायला लागलं आहे. कारण मॅडम आल्या मागच्या 2 दिवसापूर्वी, ते म्हणल्या तुम्ही आम्हाला वेळ द्या, तुमची ब्रॉडकास्ट बनवायची आहे. मॅडमनी, मी म्हणलं या संडेला या, आल्या, त्यांनी मला वेळ दिला. आणि माझी इच्छा म्हणजे असं हे नव्हतं, मला माहीत सगळं नव्हतं बाबा हे असं होईल. कारण मी एक हे होतो काय, पहिला जॉब करत होतो, पण आता माझं हॉटेलमुळे एवढा मी फेमस झालो आहे. आणि मॅडमनी आल्या, माझ्यावर ब्रॉडकास्ट केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.